नमस्कार, मी डॉक्टर तेजस साखरे, न्यूरोलॉजिस्ट, किम्स मानवता हॉस्पिटल. आज आपण आपलं ब्रेन हेल्थ बद्दल बोलूया. आपलं ब्रेन आपण हेल्दी कसं ठेवू शकतो. मेडिकली काही गोष्टी असतात, ते म्हणजे बीपी कंट्रोल, शुगर कंट्रोल, अल्कोहोल, स्मोकिंग आणि इतर ॲडिक्शन्स कमी ठेवणे. दुसरं म्हणजे आपल्या लाईफस्टाईल मधल्या काही गोष्टी. लाईफस्टाईलमध्ये ब्रेन हेल्दी ठेवण्याकरता 3 ॲस्पेक्ट असतात. एक म्हणजे माणसाने मेंटली ॲक्टिव्ह असायला पाहिजे, माणसाने फिजिकली ॲक्टिव्ह असायला पाहिजे, माणसाने सोशली आणि स्पिरिच्युअली पण ॲक्टिव्ह असणं तितकेच गरजेचं आहे. एक एक बघूयात. मेंटल ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी नवीन गोष्टी शिकत राहणं किंवा नवीन नवीन करणं, वाचन करणं, सोशल मीडिया किंवा डूम स्क्रोलिंग कमीत कमी ठेवणं. फिजिकल म्हणजे एक्सरसाइज हवे, दोन्ही प्रकारचे एक्सरसाइज महत्त्वाचे. स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲज वेल एज कार्डिओ किंवा एन्ड्युरन्स ट्रेनिंग. तिसरं म्हणजे आपलं सोशल इंटरॅक्शन खूपच महत्त्वाचे आहे, एस्पेशली ज्या 1 to 1 असतात, मीडियावरच्या नाही, ज्या आपण प्रत्यक्ष लोकांना भेटतो, आपल्या ग्रुपशी इंटरॅक्ट करतो, त्या सगळ्या गोष्टी. एकच मी सांगू इच्छितो की जितकं आपण महत्त्व आपल्या फिजिकल हेल्थला किंवा मेटाबॉलिक पॅरामीटर्सला देतो, म्हणजे आपल्या शुगर्स, आपलं ब्लड प्रेशर, तितकंच किंबहुना त्यापेक्षा थोडं जास्त महत्त्व आपण आपल्या ब्रेन आणि मेंटल हेल्थला द्यायला हवं. थँक्यू.